नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या टॉपिकला जो टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत त्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर नक्की करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला या ठिकाणी क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ आणि परिमिती। तर आपल्याला या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणे या ठिकाणी या टॉपिकवर विचारले जातात ते या ठिकाणी पाहायचं आहे। पण तत्पूर्वी या आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर त्यासाठीची बेसिक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आवश्यक आहे, ती माहिती मी तुम्हाला अगोदर या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी दोन आकृत्या काढलेल्या आहेत। पहिली जी आहे ABCD हा आयत या ठिकाणी काढलेला आहे, त्याचबरोबर PQRS हा चौरस या ठिकाणी काढलेला आहे। तर आपण अगोदर पहिली आकृती या ठिकाणी पाहूया। हा जो या ठिकाणी जी पहिली आकृती आहे ती आहे आयताची, आणि तुम्ही त्याचं नीट ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आयताच्या समोरासमोरच्या बाजू कशा असतात, समान या ठिकाणी असतात। म्हणजेच AB आणि CD या दोन बाजू समोरासमोरच्या आहेत आणि त्या समान आहेत। त्याचबरोबर A आणि C त्याचबरोबर B व D या बाजू या ठिकाणी समान आहेत। म्हणजेच या ABCD आयताच्या आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की आयताच्या समोरासमोरच्या बाजू या समान असतात। आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो, मी या ठिकाणी काही किमती लिहिते, त्यानंतर आपण खालच्या गोष्टी पाहूया। या ठिकाणी मी आयताची लांबी ही जी हा जो भाग या ठिकाणी असतो त्याला म्हणतात लांबी। तर ती लांबी मी या ठिकाणी लिहिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि रुंदी आपण या ठिकाणी लिहूया 2 सेंटीमीटर। रुंदी मी या ठिकाणी लिहिली 2 सेंटीमीटर, म्हणजे याला लांबी असे म्हणतात आणि हा जो भाग आहे याला रुंदी असे म्हणतात। तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो किंवा कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी माहिती गरजेची आहे की ज्यावर आपल्याला आयताशी संबंधित प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर या ठिकाणी हमखास लिहिता येईल। तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय, या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आणि त्या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला आयताचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढता येईल। आता लांबी गुणिले रुंदी या उदाहरणाच्या सहाय्याने पाहिलं तर 5 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 केले म्हणजे 10 होतात, म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी 10 चौरस सेंटीमीटर एवढं येईल। त्यानंतर आयताची परिमिती हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे। आयताची परिमिती म्हणजे काय, तर आयताच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे समोरासमोरच्या बाजूंची बेरीज या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे। आयताला या ठिकाणी 4 आहेत, 4 बाजू या ठिकाणी आहेत, म्हणजे ह्या लांबी आणि ह्या 2 रुंदी या ठिकाणी आहेत। तर सर्व बाजूंची बेरीज या ठिकाणी 4 बाजू आहेत, त्या 4 बाजूंची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे आणि ती बेरीज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याची परिमिती मिळणार आहे। तर मग या परिमितीसाठी काय सूत्र वापरायचं, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी। तर आपण या ठिकाणी या आयताची, आता हा जो आपण ABCD हा आयत या ठिकाणी घेतलेला आहे त्याची परिमिती काढून पाहूया। 2 गुणिले त्यानंतर लांबी आहे 5 आणि रुंदी आहे 2। तर आपल्याला काय ह्या दोघांची या ठिकाणी लांबीची आणि रुंदीची बेरीज करून घ्यायची आहे। 5 आणि 2 होतात 7, म्हणजे 2 गुणिले 7 बरोबर 7 दुणे 14, म्हणजे 14 ही काय आहे, ह्या आयताची परिमिती आहे। त्यानंतर लांबी आणि रुंदी मी असं लिहिलेलं आहे, तर कधी कधी काय दिलं जातं, परिमिती दिली जाते, कधी कधी परिमिती दिली जाते आणि त्या परिमितीच्या सहाय्याने आपल्याला लांबी किंवा रुंदी या ठिकाणी काढावी लागते। तर आपण आत्ताच हे जी मांडणी या ठिकाणी केलेली आहे त्याच्या आधारेच या ठिकाणी पाहूया। जर तुम्हाला या ठिकाणी आयताची परिमिती दिलेली आहे, परिमिती आहे 14 सेंटीमीटर आणि तुम्हाला जर त्यांनी लांबी काढायला विचारली तर त्यावेळेस काय करायचंय त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी या सूत्राचा वापर करायचा आहे। जी परिमिती आहे परिमिती भागिले 2, परिमिती भागिले 2 वजा रुंदी या ठिकाणी करायचं आहे। मग परिमिती आहे 14 आणि त्याला भागिले 2 करायचे, 2 14 होतात आणि रुंदी किती आहे 2 आहे, मग रुंदी वजा केल्यानंतर 5 येतं। म्हणजे आपली लांबी या ठिकाणी बरोबर 5 सेंटीमीटर आलेली आहे। तर याच उदाहरण जर तुम्हाला त्या ठिकाणी परिमिती दिली असेल आणि रुंदी काढायची असेल तर तेच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचं आहे। परिमिती
भागिले 2 वजा लांबी या ठिकाणी करायचं आहे। मग परिमिती आहे 14 भागिले 2 वजा लांबी आहे 5, म्हणजेच 5 14 भागिले 2 म्हणजे बे 7 14 होतात वजा 5 बरोबर 7तून 5 गेले 2 उरतात। म्हणजेच काय पा या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ, आयताची परिमिती कशी काढायची, त्याचबरोबर जर आयताची परिमिती दिलेली असेल व लांबी दिलेली असेल तर रुंदी कशी काढायची, त्याचबरोबर परिमिती व रुंदी दिली असेल तर लांबी कशी काढायची हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे पा। त्यानंतर आपण दुसरी आकृती या ठिकाणी पाहूया जी आहे पा चौरसाची, PQRS। चौरसाच्या चारही बाजू या ठिकाणी समान असतात पा। तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू वर्ग, बाजू वर्ग या सूत्राने चौरसाचे क्षेत्रफळ काढतात। चौरसाची बाजू जर आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं असेल, जर आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि चौरसाची बाजू विचारलं तर कर्णित क्षेत्रफळ या ठिकाणी घ्यायचं आहे, कर्णित क्षेत्रफळ घ्यायचं आणि त्याचा जो वर्ग या ठिकाणी तो वर्ग म्हणजे ती बाजू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पा। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटर घेऊया, 4 सेंटीमीटर। चौरसाच्या चारही बाजू या ठिकाणी समान असतात, तर आपण घेतले चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल, मग 4चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग होतं 16, काय येईल 16 हे या चौरसाचं क्षेत्रफळ झालं पा। त्यानंतर जर त्या ठिकाणी आपल्याला बाजू काढायची असेल तर कर्णित 16, आता हेच उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत, ह्याच किमती आपण घेणार आहोत। तर हे आपण काय केले, बाजू काढायची आहे म्हणजेच ते क्षेत्रफळ आपण काय केले या ठिकाणी कर्णित लिहिलेलं आहे आणि कर्णित लिहिलं म्हणजेच त्याचा या ठिकाणी वर्ग काय येतो 4 येतोय पा, 4 म्हणजेच ती बाजू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आणि चौरसाची परिमिती म्हणजे काय, तर या ठिकाणी काय करायचंय 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू, कारण या ठिकाणी 4 बाजू आहेत, या ठिकाणी 4 आणि बाजू किती आहे 4 सेंटीमीटर आहे, म्हणजेच पा 4 चौक 16, 4 चौक 16। तुम्ही असंही केलं 4 4 8 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16, 4 बाजूंची बेरीज केली तर ती 16 येते पा। ही जी माहिती आहे पा या ठिकाणी आयत व चौरस, ही माहिती जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला नक्की पुढील उदाहरणे या ठिकाणी सोडवता येतील। तर पाहूया आपण या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी आयत व चौरसावर कशा प्रकारची उदाहरणे विचारलेली आहेत। पहिला प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेला आहे, एका आयताची परिमिती 34 सेंटीमीटर असून रुंदी 6 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल की ज्याची बाजू ही आयताच्या लांबीच्या दुप्पट आहे। तर हा प्रश्न जो आहे पा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। तर ज्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आयताची परिमिती आहे पा, परिमिती या ठिकाणी दिलेली आहे ती आहे 34 सेंटीमीटर, 34 सेंटीमीटर। त्याचबरोबर रुंदी दिलेली आहे पा 6 सेंटीमीटर, रुंदी आहे 6 सेंटीमीटर। तर या माहितीच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, परिमिती आणि रुंदी या ठिकाणी आहे, तर याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी लांबी काढून घ्यायची पा, आयताची लांबी। तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सूत्र वापरायचं आहे, लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी। लांबी काढण्यासाठी जर या ठिकाणी परिमिती दिलेली असेल आणि रुंदी असेल तर लांबी काढण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे, लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी। तर आपण या ठिकाणी परिमिती पा 34 आहे व भागिले 2 वजा रुंदी 6 आहे पा, रुंदी या ठिकाणी 6 दिलेली आहे। तर 34ला 2 ने भागून घेऊया, बे 1 बे आणि खाली 1 उरतो आणि वरचे 14 आहेत पा, बे 7 14, म्हणजेच या ठिकाणी 34ला 2 ने भागल्यावर या ठिकाणी 17 एवढा भागाकार त्या ठिकाणी येतो। मग 17 मधून आपल्याला काय करायचं 6 वजा करायचे, 17 मधून 6 वजा करायचे म्हणजेच ते काय येतात पा, 17 मधून 6 गेले म्हणजे 11 उरतात, 17 मधून 6 गेले म्हणजे 11 उरतात। आता 11 ही काय झाली, लांबी झालेली आहे, 11 ही त्या आयताची लांबी आलेली आहे पा। आता काय करायचंय पा, त्यांनी काय सांगितलंय तर चौरसाचे क्षेत्रफळ किती, आपल्याला त्या ठिकाणी लांबी तर काढली परंतु त्या लांबीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय। तर क्षेत्रफळ किती असेल की ज्याची बाजू ही आयताच्या लांबीच्या दुप्पट आहे। आयताची लांबी मिळाली आपल्याला
ती आहे 11 सेंटीमीटर, ती आहे 11 सेंटीमीटर. आणि त्यांनी काय विचारलं, चौरसाचं क्षेत्रफळ काढा, की ज्या चौरसाची बाजू ही कशी असणार आहे, आयताच्या लांबीच्या दुप्पट असणार आहे. दुप्पट म्हणजे आपल्याला त्यांना 2 ने गुणावं लागेल किंवा दुप्पट करायची. 11 दुने 22 या ठिकाणी होतं, म्हणजे त्या चौरसाची बाजू किती आली, चौरसाची बाजू बरोबर 22 सेंटीमीटर. किती आली, 22 सेंटीमीटर आलेली आहे. आणि आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, बाजू किती आलेली आहे, दुप्पट आहे, आयताच्या लांबीच्या दुप्पट आहे, म्हणजेच ती 22 आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी 22चा वर्ग करायचा आहे, म्हणजेच 22चा 2 वेळा या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे. 22 दुने 44 आणि 22 दुने 44 आणि 4 या ठिकाणी 48 होतात, म्हणजे 484. तर त्या आयताचं क्षेत्रफळ जे आलेलं आहे ते आहे 484 चौरस सेंटीमीटर, 484 चौरस सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, कधी कधी ऑप्शनमध्ये फक्त 484 सेंटीमीटर एवढंही त्या ठिकाणी दिले असतं. तर ज्यावेळेस क्षेत्रफळ विचारले असतं त्यावेळेस त्या ठिकाणी चौरस सेंटीमीटर या पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी वापरला असतो. तर सेंटीमीटर या ऑप्शनला चूज न करता चौरस सेंटीमीटर या ऑप्शनला आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. नंबरचं उदाहरण, एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 व 3 सेंटीमीटर आहे. त्या वर्गखोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर वर्गखोलीसाठी एकूण किती फरशा लागतील, हा प्रश्न या ठिकाणी 2019ला विचारण्यात आलेला आहे. तर पहा विद्यार्थ्यांना, या ठिकाणी अगोदर आपल्याला काय काढायचं आहे, त्या वर्गखोली जी आहे ती आयताकृती या ठिकाणी आहे आणि किती फरशा बसवायच्या आहेत हे विचारलंय. म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, त्या वर्गखोलीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताकृती खोली आहे म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणजेच खोलीचे क्षेत्रफळ, आयताकृती खोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की इथं दिले 4 मीटर आणि इथे दिले 3 मीटर आणि इथे आहे 40 सेंटीमीटर. तर या ठिकाणी मीटर आहे आणि त्या ठिकाणी सेंटीमीटर आहे. तर आपण हे जे मीटर आहे ते सुद्धा सेंटीमीटरमध्ये करून घेणार आहोत, कारण जर दिलेली माहिती एकाच एककात असेल तर आपल्याला उदाहरण सोडवणं या ठिकाणी सोपं जाणार आहे आणि आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मीटरचं सेंटीमीटर करायचं आहे. तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजे 4 मीटरचं होईल 400 सेंटीमीटर गुणिले 3 मीटरचं होईल 300 सेंटीमीटर, 300 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं, याचा गुणाकार करायचा आहे. 4 त्रिक 12 आणि जेवढे शून्य आहेत ते शून्य त्या ठिकाणी ठेवून द्यायचे म्हणजेच किती या ठिकाणी झालेलं आहे 1,20,000, 1,20,000 एवढं त्या आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे, की जे आता या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे. कशामध्ये आलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे. अगोदर ते मीटरमध्ये होतं परंतु आपण ते या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय सांगितलंय त्या वर्गखोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. म्हणजे ती जी फरशी आहे त्या फरशीची बाजू दिलेली आहे ती आहे 40 सेंटीमीटर आणि ती चौरसाकृती फरशी आहे तर आपल्याला काय करायचं, त्या चौरसाकृती फरशीचं सुद्धा या ठिकाणी क्षेत्रफळ काढून घ्यायचंय. म्हणजे आपण या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहूया, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू दिलेली आहे 40 म्हणजे 40चा वर्ग, बाजू वर्ग म्हणजे 40चा आपल्याला या ठिकाणी वर्ग करायचा आहे. आणि या ठिकाणी 40चा वर्ग आपण करून घेऊया. 40 2 शून्य जसे तसे ठेवून द्या आणि 4 चौक 16 म्हणजेच या ठिकाणी किती येते 1600 एवढं, 1600 सेंटीमीटर, 1600 चौरस सेंटीमीटर, 1600 चौरस सेंटीमीटर एवढं या ठिकाणी काय येत आहे क्षेत्रफळ येत आहे. ज्यावेळेस क्षेत्रफळ असेल त्यावेळेस त्या ठिकाणी चौरस हा शब्द लिहिणं आवश्यक आहे तर आता काय करायचं, किती वर्गखोलीसाठी एकूण किती फरशा लागतील. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी त्या खोलीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे, त्याचबरोबर जी फरशी आहे ज्या फरशीची या ठिकाणी बाजू 40 सेंटीमीटर दिलेली आहे त्या फरशीचं सुद्धा या ठिकाणी क्षेत्रफळ मिळालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वर्गखोलीचं क्षेत्रफळ भागिले त्या फरशीचं क्षेत्रफळ,
फरशीचं क्षेत्रफळ यांचा या ठिकाणी भागाकार करायचा आहे पहा. समान शून्य या ठिकाणी कट करून घेऊया. त्यानंतर आता याला भाग द्यायचा आहे पहा. याला भाग देताना काय करायचं आहे, या ठिकाणी 4 चौक 16, 4 त्रिक 12 आणि या ठिकाणी 2 शून्य राहतील पहा. त्यानंतर 4 ने आपण भाग देऊया. 4 7 28, 2 खाली उरलेले आहेत आणि 4 पंचे 20, 4 पंचे 20 म्हणजेच या ठिकाणी पहा आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आहे 75. म्हणजे या ठिकाणी त्या वर्गखोलीसाठी एकूण 75 एवढ्या फरशा लागतील पहा. हे उदाहरण जे आहे थोडंसं वेगळं आहे. तर काय करायचं, अगोदर आयताकृती खोलीची लांबी व रुंदीच्या सहाय्याने अगोदर क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्या जी या ठिकाणी बाजू 40 सेंटीमीटर बाजू असलेली एक चौरसाकृती फरशी त्या ठिकाणी दिलेली आहे, त्या फरशीचं सुद्धा क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे आणि वर्गखोलीला फरशीच्या क्षेत्रफळाने या ठिकाणी भागायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी 75 हे उत्तर येईल आणि 75 या ठिकाणी आलेलं उत्तर म्हणजे आपल्याला त्या वर्गखोलीसाठी लागणाऱ्या एकूण फरशा आहेत. 3 नंबरचं उदाहरण, एका आयताकृतीची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. पहा ही जी दुसरी लाईन या ठिकाणी दिली, आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य या उदाहरणामध्ये आहे पहा. तर हा जो प्रश्न आहे 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर पहा काय करायचं, एक आयताकृतीची काय दिलेली आहे, लांबी आणि रुंदी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, त्या आयताची परिमिती काढायची पहा. काय करायचं आहे, परिमिती. या ठिकाणी क्षेत्रफळाची आवश्यकता नाही, तर आपण अगोदर आयताची परिमिती काढून घेऊया पहा. आयताची परिमिती आणि त्यासाठी सूत्र काय आहे, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 गुणिले आपल्याला या ठिकाणी लांबी किती आहे 12 आहे अधिक रुंदी या ठिकाणी दिलेली आहे 8. तर 12 आणि 8 या ठिकाणी होतात 20 म्हणजेच 2 गुणिले 20, 20 दुने 40, 20 दुने 40 म्हणजेच या ठिकाणी आयताची परिमिती किती या ठिकाणी आलेली आहे 40 सेंटीमीटर. आयताची परिमिती या ठिकाणी आलेली आहे 40 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, त्यांनी काय सांगितलं, आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा. म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा किती आहे 40 सेंटीमीटर आहे. चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती एवढीच आहे म्हणजेच ती सुद्धा किती आहे 40 सेंटीमीटर आहे. तर काय करायचं आहे पहा, आपल्याला या परिमितीच्या सहाय्याने चौरसाची जी परिमिती आहे त्या परिमितीच्या सहाय्याने आपल्याला चौरसाची बाजू या ठिकाणी काढायची आहे. आणि ज्या वेळेस परिमिती दिलेली असेल आणि बाजू आपल्याला काढायची असेल तर त्यावेळेस सूत्र वापरायचं आहे पहा, बाजू बरोबर परिमिती भागिले 4. परिमिती भागिले 4. कारण 4 का घ्यायचं आहे, या ठिकाणी चौरसाच्या 4ही बाजू या ठिकाणी समान असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी 4चा वापर करायचा आहे. म्हणजेच पहा 40 भागिले 4, 4 1 4 आणि 0 0 म्हणजेच बाजू किती आली पहा, बाजू आलेली आहे 10. आणि आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, सोपं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजेच या ठिकाणी बाजू आलेली 10, 10चा वर्ग करायचा आहे म्हणजेच ते आहे पहा 100 चौरस सेंटीमीटर. 100 चौरस सेंटीमीटर एवढं आपला या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. हे उदाहरण अतिशय सोपं आहे पहा, फक्त त्या ठिकाणी थोडीशी माहिती जी आहे ती थोडी कन्फ्यूज करणारी आहे. तर अशा वेळेस ते उदाहरण या ठिकाणी समजलं नाही तर 2 वेळा वाचा आणि सोपं उदाहरण या ठिकाणी चुकवू नका. तर आपलं जे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ते आहे 100 चौरस सेंटीमीटर. नंबरचं उदाहरण, या ठिकाणी आकृती दिलेली आहे पहा, चौरसाची आकृती आहे आणि त्यातील काही भाग या ठिकाणी रेखांकित केलेला आहे. तर 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. तर या ठिकाणी पहा 20 सेंटीमीटर बाजू असल्या म्हणजे हा चौरस आहे आणि त्याची बाजू या ठिकाणी 20 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न या ठिकाणी 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा. तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा, पहिल्यांदा चौरसाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, बाजू वर्ग म्हणजे 20चा वर्ग आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. 20 गुणिले 20, 20 0 0 आणि 20 1 20 दुने 40 म्हणजेच या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे 400 चौरस सेंटीमीटर.
400 चौरस सेंटीमीटर एवढं या ठिकाणी क्षेत्रफळ आलेलं आहे। आता या ठिकाणी 4 भाग दिलेले आहेत पहा, असं नका करू की या ठिकाणी 20 सेंटीमीटर बाजू आहे म्हणजे हा 10 आणि हा अर्धा आहे म्हणजे 15, तर 15चा वर्ग करून 225 असं उत्तर या ठिकाणी काढू नका। काय करायचंय पहा, अगोदर 20 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे आणि ते क्षेत्रफळ काढल्यानंतर या ठिकाणी 4 भाग आहेत पहा आणि प्रत्येक भाग या ठिकाणी लक्षात घ्या, जे क्षेत्रफळ आलेलं आहे ते आहे 400 चौरस सेंटीमीटर म्हणजे प्रत्येक भाग या ठिकाणी असेल पहा 100 चौरस सेंटीमीटर। मग हा पूर्ण भाग या ठिकाणी रेखांकित आहे तो असेल 100 चौरस सेंटीमीटर आणि हा अर्धा भाग आहे म्हणजेच तो असेल या ठिकाणी 50, म्हणजे 100 आणि 50 या ठिकाणी 150 होतात, म्हणजेच त्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे 150 चौरस सेंटीमीटर। या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे 150 चौरस सेंटीमीटर। प्रश्न छोटा आहे, फक्त थोडा कन्फ्यूज करणार आहे, या ठिकाणी आकृती दिलेली आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका। आपल्या जी बाजू दिलेली आहे त्या बाजूच्या सहाय्याने अगोदर या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ काढा आणि त्याचे 4 भाग करा। हा पूर्ण भाग या ठिकाणी आहे तो पूर्ण घ्या आणि हा अर्धा आहे तो अर्धा घ्या। ते केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येईल पहा 150 म्हणजेच 150 चौरस सेंटीमीटर। नंबरचं उदाहरण, 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे। आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी काढा। तर या ठिकाणी पहा आपल्याला जी माहिती आहे ती आहे अगोदर दिलेली चौरसाची परिमिती। काय आहे आपल्याकडे चौरसाची परिमिती आणि ती परिमिती आहे पहा 24 सेंटीमीटर। 24 सेंटीमीटर। तर आपल्याला चौरसाच्या परिमितीच्या सहाय्याने अगोदर चौरसाची एक बाजू या ठिकाणी काढायची आहे आणि जर परिमिती दिलेली असेल बाजू काढायची असेल तर बाजू बरोबर परिमिती भागिले 4 म्हणजेच 24 भागिले 4 या ठिकाणी करावं लागेल। 4 × 4 आणि 4 × 24 म्हणजे बाजू या ठिकाणी आलेली आहे पहा 6। आता काय सांगितलंय पहा, चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे, म्हणजेच आयताची रुंदी आपल्याला मिळालेली आहे चौरसाच्या एका बाजू एवढी आहे म्हणजेच ती किती आहे 6, ती आहे 6 सेंटीमीटर। रुंदी आपल्याला मिळालेली आहे 6 सेंटीमीटर। त्यानंतर त्यांनी सांगितलं आयताची परिमिती 28 सेंटीमीटर आहे। आयताची परिमिती सुद्धा आपल्याकडे आहे ती आहे 28 सेंटीमीटर। तर आपल्याला काय काढायचंय, या आयताची रुंदी व परिमितीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी लांबी काढायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे पहा लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी। या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर परिमिती आहे 28 भागिले 2 वजा रुंदी आहे या ठिकाणी 6। बेक बे बेचोक 8 म्हणजे 28ला 2 ने भागल्यावर या ठिकाणी 14 येतील पहा आणि या ठिकाणी 14 वजा 6 म्हणजेच आपलं उत्तर येईल या ठिकाणी 8 सेंटीमीटर। म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयताची लांबी मिळालेली आहे ती आहे 8 सेंटीमीटर। 6 नंबरचं उदाहरण, 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल? 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न। तर आता या ठिकाणी काय करायचंय पहा, अगोदर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 144 चौरस मीटर एवढं चौरसाचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी दिलेलं आहे। चौरसाकृती मैदान आहे तर त्या चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ आहे 144 चौरस मीटर। तर आपल्याला अगोदर काय करायचंय पहा, त्या चौरसाची बाजू आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि जर क्षेत्रफळ दिलं असेल बाजू आपल्याला पाहिजे असेल तर कर्णित काय लिहायचं आहे क्षेत्रफळ लिहायचं आहे ते आहे 144 आणि 12चा वर्ग या ठिकाणी 144 होतो म्हणजे आपल्याला मिळालेली जी बाजू आहे पहा ती आहे या ठिकाणी 12 मीटर। हे चौरस मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणून बाजू आपण लिहिताना ती लिहायची आहे मीटरमध्ये। तर आपल्याला ही बाजू या ठिकाणी मिळालेली आहे ती आहे पहा 12 मीटर एवढी। आता काय करायचंय पहा, काय सांगितलं त्यांनी की चौरसाकृती मैदानाला 2 बाजूंनी 3 पदरी तारे, कोणत्याही 2 बाजू या ठिकाणी घ्या आणि त्याला 3 पदरी तारेचं कुंपण या ठिकाणी करायचं आहे पहा।
3 पदरी तारेचं कुंपण। आता आपल्याला काय करावं लागेल पा, पहिल्यांदी ह्या दोन बाजूंची आपल्याला या ठिकाणी परिमिती काढावी लागणार आहे आणि या दोन बाजूंची बेरीज केली 12 आणि 12 या ठिकाणी होतात पा 24, 12 आणि 12 या ठिकाणी होतात 24 आणि काय सांगितलं किती पदरी तारेचं कुंपण आहे, या ठिकाणी 3 पदरी तारेचं कुंपण आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे 24 गुणिले 3 या ठिकाणी करायचं आहे पा 3 चौक 12, 1 हातचा 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजेच आलेलं जे उत्तर आहे ते आहे 72 मीटर एवढी तार आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पा। त्यांनी फक्त 2 साइडनीच या ठिकाणी कुंपण करायचं असं सांगितलेलं आहे आणि ते आहे 3 पदरी। तर आपल्याला फक्त काय करायचं आहे ह्या 2 बाजूंचीच परिमिती काढायची। परिमिती म्हणजे त्या 2 बाजूंची बेरीज ती होते पा 24 आणि 3 पदरी तारेचं कुंपण आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी 3 ने त्या ठिकाणी गुणायचं आहे। 24 त्रिक होतात 72 म्हणजे आपलं आलेलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी आहे पा 72 मीटर। म्हणजे त्याला किती लांबीची तार लागेल तर ती लागेल पा 72 मीटर एवढी। 7 नंबरचं उदाहरण, 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल। जे मागचं उदाहरण होतं त्यासारखंच आहे, थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी आहे पा। तर काय करायचं आहे या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे तर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल की चौरसाच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी चौरसाची बाजू या ठिकाणी काढावी लागेल। म्हणजेच 5 बाजू बरोबर कर्णित 625 तर बाजू येईल पा या ठिकाणी 25 चा वर्ग या ठिकाणी 625 होतं म्हणजे बाजू आपल्याला मिळालेली आहे 25। आता काय करायचंय पा, एक चौरस आहे की ज्याची बाजू किती सांगितलेली आहे 25 सेंटीमीटर सांगितलेली आहे। तर 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 4 पदरी याला काय करायचं आहे 4 पदरी कुंपण या ठिकाणी घालायचं आहे पा 4 पदरी कुंपण। तर ते घालण्यासाठी ते त्यांना घालायचं आहे तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल या चौरसाची परिमिती काढून घ्यावी लागेल। परिमिती चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू 4 गुणिले 25, 25 चौक 100 म्हणजे ही 100 मीटर ही काय झालेली आहे ह्या चौरसाची परिमिती झालेली आहे पा। ही चौरसाची परिमिती झालेली आहे या ठिकाणी मीटरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीटरच लिहावे लागेल पा। चौरसाची परिमिती किती आलेली आहे या ठिकाणी 100 मीटर एवढी आलेली आहे। आता 4 पदरी कुंपण म्हटलंय म्हणजेच काय करायचं आहे परिमिती गुणिले 4 100 गुणिले 4 बरोबर 400 होतात पा 100 गुणिले 4 बरोबर 400 आणि काय सांगितलं 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने 50 रुपये प्रति मीटर दिलेला आहे म्हणजे 400 गुणिले 50 या ठिकाणी करावं लागेल पा 50 0 0 50 0 0 आणि 50 चौक 200 म्हणजेच या ठिकाणी 20,000 रुपये किती या ठिकाणी 20,000 रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी हे कुंपण घालण्यासाठी येणार आहे। पुढील उदाहरण, दिलेल्या आकृतीत प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती काढा। तर या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी परिमिती काढायची आहे पा। ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि या आकृतीची आपल्याला या ठिकाणी परिमिती विचारलेली आहे। तर काय करायचंय पा, बाजू दिलेली आहे बाजू बरोबर 1.5 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर आहे। तर हे 3 चौरस एकमेकांना जोडलेले आहेत पा। तर आपण एका जे 3 चौरस जोडलेले आहेत त्या ठिकाणच्या बाजू अगोदर मोजून घेऊया 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे जे 3 चौरस एकमेकांना जोडलेले आहेत त्याच्या एकूण बाजू या ठिकाणी होतात पा 8 आणि असे किती चौरस आहेत की जे एकमेकांना जोडलेले आहेत 3 चौरस 3 चा गट हा एक गट हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे 8 गुणिले 3 म्हणजे 24 म्हणजे ह्या पूर्ण बाजू पुन्हा इथल्या 8 इथल्या 8 आणि इथल्या 8 या किती होतात या ठिकाणी 24 होतात पा। मग आपल्याला काय करायचं आहे 24 गुणिले 1.5 तर या ठिकाणी 15 चौक 60 होतात
15 दुने 30 आणि 6 36 आणि हा जो पॉईंट आहे दशांश चिन्ह आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर या ठिकाणी येणार आहे ते आहे 36 सेंटीमीटर. म्हणजे या आकृतीची या चौरसांची परिमिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे 36 सेंटीमीटर. 9 नंबरचं उदाहरण. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीची चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती? तर हा बाजू या ठिकाणी दिलेली आहे ती आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं त्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला त्रिकोणाची परिमिती कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे आकृतीला जेवढ्या बाजू असतील त्या बाजूंची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागते. समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू या ठिकाणी समान आहेत. एक बाजू आहे 10 सेंटीमीटर तर या त्रिकोणाची परिमिती येईल 3 गुणिले 10 म्हणजेच 30. या ठिकाणी परिमिती आलेली आहे 30 सेंटीमीटर. आता काय सांगितलंय त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा किती आहे? चौरसाची परिमिती सुद्धा या ठिकाणी आहे 30 सेंटीमीटर. चौरसाची परिमिती सुद्धा 30 सेंटीमीटर आहे. तर चौरसाची बाजू किती? बाजू काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल बाजू बरोबर परिमिती भागिले या ठिकाणी 4. परिमिती भागिले 4. तर आपण 30 ला भाग देऊया. 4 × 4 4 7 28. 30 मधून 28 गेले 2 या ठिकाणी उरतात. दशांश चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल आणि 2 उरले त्याचे 0 म्हणजेच 4 × 25. तर त्या ठिकाणी जी बाजू येईल ती या ठिकाणी पॉईंटमध्ये येणार आहे ती आहे 7.5 सेंटीमीटर. 7.5 सेंटीमीटर. तर काय करायचं त्रिकोणाची बाजूंच्या सहाय्याने अगोदर त्रिकोणाची परिमिती काढायची. ती परिमिती आणि चौरसाची परिमिती दोन्ही समान आहेत. तर चौरसाच्या परिमितीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी बाजू काढायची आणि ती बाजू या ठिकाणी येत आहे 7.5 सेंटीमीटर. कारण एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर व रुंदी 8 मीटर आहे. त्या वर्गखोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 30 रुपये प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. तर काय करायचंय एक आयताकृती खोली त्या ठिकाणी दिलेली आहे, लांबी आहे, रुंदी आहे. त्या सहाय्याने अगोदर आपल्याला या ठिकाणी आयताचं किंवा त्या आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ अगोदर काढून घ्यायचं आहे. तर आपण ते क्षेत्रफळ काढून घेऊया. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर या ठिकाणी लांबी दिलेली आहे 10 आहे आणि रुंदी आहे 8. तर ते क्षेत्रफळ या ठिकाणी येईल 10 × 8 80 या ठिकाणी होतंय. म्हणजेच 80 चौरस मीटर. 80 चौरस मीटर एवढं त्या आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ या ठिकाणी आलेलं आहे. आणि काय सांगितलंय वर्गखोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 30 रुपये याप्रमाणे किती खर्च लागेल? म्हणजेच आपल्याला काय करायचं आयताचं क्षेत्रफळ जे आलेलं आहे त्या क्षेत्रफळाला 30 ने या ठिकाणी गुणायचं आहे 30 ने या ठिकाणी गुणायचं आहे. समान 0 या ठिकाणी ठेवून देऊया. 0 0 आणि 8 × 24 म्हणजेच या ठिकाणी खर्च येईल किंवा ती मजुरी या ठिकाणी द्यावी लागणार आहे ती असेल 2400 रुपये.